नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या शेती आणि विज्ञान या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण 2026 या खरीप हंगामाकरता कॉटनच्या काही व्हेरायट्या बघणार आहोत, ज्या म्हणजे मध्यम ते भारी या जमिनीकरता उपयोगी ठरणार आहे। आणि सर्वच व्हेरायट्या ज्या आहेत त्या मी ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती सांगणार आहोत त्या सर्व मोठ्या बोंडांच्या आहेत, तसेच भरपूर लाग देणाऱ्या व्हेरायट्या आहेत। तर आपल्यापाशी पुष्कळशा व्हेरायट्या आहे, जवळपास 25-26 व्हेरायटी आपल्यापाशी उपलब्ध आहे। तर आपण त्यांची पूर्णपणे एक एक व्हेरायटीची माहिती पाहूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पुढील प्रमाणे कॉटन आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर यामध्ये सर्वात अगोदर आपण सुरुवात करूया। ही एक नवीन व्हेरायटी आपल्याकडे आलेली आहे। तर हिचे नाव आहे मुद्रा आणि ती वसंत सीड म्हणजेच हा एक मायको सीडचा ग्रुप आहे आणि मायको सीडचा ग्रुप असून ही एक यांची दुसरी ब्रँच आहे। तर ही जी कॉटन आहे ती मध्यम ते भारी जमिनीसाठी आणि मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध आहे। आमच्याकडे हे बऱ्यापैकी शेतकरी याचा वापर करतात आणि त्यांना रिझल्ट सुद्धा याचे चांगले मिळालेले आहे। तर या व्हेरायटीची जी खासियत आहे ते आपण पाहू शकता, 150 ते 160 दिवस हिचा कालावधी आहे। तर तसेच मित्रांनो, ही आहे एशियन ॲग्री जेनेटिक्स ही गोल्ड कॉट। ही खूप जुनी व्हेरायटी आहे, पण लोक आज पण हिचा पसंत करतात, कारण हिचे पण पीक चांगले आणि बोंडाचा साईज मोठा असल्या कारणाने ही लोकांना खूप आवडते। तर ही आहे एशियनची गोल्ड कॉट व्हेरायटी। हिचा जो कालावधी आहे तो 150 ते 160 दिवस एवढा आहे। अंकुर सीड हे प्रसिद्ध नाव आहे आपल्याजवळ। तर अंकुर सीडची 888 म्हणजेच हिला अंकुरची ARCS 888 असं म्हणतात। तर ही सुद्धा व्हेरायटी एक मोठ्या बोंडाची व्हेरायटी आणि भारी जमिनी। हिचा जो कालावधी आहे तो 180 दिवसांचा कालावधी आहे हिचा। तर ही थोडी भारी जमिनीसाठी खूप उपयुक्त व्हेरायटी आहे। तसेच हरीश, जेव्हा हरीश पहिल्यांदा रिलीज झाली त्याच्यानंतरच 888 हे वाण आले होते मार्केटला। मध्यम ते भारी जमिनीकरिता उपयोगी व्हेरायटी आहे। हिचा सुद्धा कालावधी 180 दिवसा एवढाच आहे। तर मित्रांनो, आता मायकोची जी बाहू झालेले आहे मार्केटला येऊन, तर ही सुद्धा मोठ्या बोंडाची एक व्हेरायटी आहे। मित्रांनो, हिचा जो कालावधी आहे तो 180 लांब चालणारी व्हेरायटी आहे। अर्ली सेगमेंटमध्ये भारी जमिनीच्या व्हेरायट्या येत नसतात आणि ज्या व्हेरायट्यांचे बोंड लहान असतात किंवा बारीक बोंड आणि लवकर त्यांचा माल निघत असतो त्या अर्ली। मायकोने एक नवीन लॉन्चिंग केलं आहे, हाय स्पीड म्हणजेच। तर हे मायकोचं वाण जे आहे हे पहिल्यांदाच आपल्याकडे आले आहे आणि याचा सुद्धा कालावधी जो आहे तो 180 दिवसाचा आहे। तर मायको सोबतच ही मागच्या वर्षी खूप शॉर्टेज असलेली व्हेरायटी होती, ही 7351 गोल्ड ही मायको सीडचीच व्हेरायटी आहे। तर हिचा सुद्धा कालावधी पाहू शकतो आपण, 180 दिवसांची ही व्हेरायटी आहे आणि ही पण दीर्घकालीन असून मोठ्या बोंडाची साईज आहे हिची आणि मध्यम ते भारी जमिनीकरिता खूप उपयुक्त आहे। तसेच मित्रांनो, मायको 7391 म्हणजे तिला आपण बाउन्सर नावाने ओळखतो। हिचे पण बोंड खूप मोठे आहे आणि बोंडांचा साईज बऱ्यापैकी असून साधारणतः वेचणीस पण सोपा आहे। आणि याचा कालावधी बघूया आपण। याचा कालावधी मित्रांनो 180 दिवस एवढा आहे। तर ही पण दीर्घकालाचीच आहे आणि हिची खासियत म्हणजे वेचणीत खूप सोपं आहे आणि खूप कापूस फुलासारखा असा हाताने ओढल्यानेच येऊन जातो। तर चित्रात सुद्धा दर्शवलं आहे ते एकदम खरं आहे। तर मित्रांनो, असं हे मायकोचं बियाणं आहे। तसेच मित्रांनो, यावर्षी एक विक्रम सीड म्हणजे हा पण मायकोचाच ग्रुप आहे। तर या ग्रुपची व्हेरायटी ही विद्युत नावाने आहे। तर ही व्हेरायटी खूप प्रसिद्ध झालेली आहे। तर मित्रांनो, विद्युत जे आहे तिचा कालावधी जो आहे हा सुद्धा 180 दिवस आहे आणि ही व्हेरायटी मध्यम ते हलक्या आणि भारी जमिनीला सुद्धा सूट होते। जास्त करून भारी जमिनीत याचा बोंडाचा साईज खूप छान मिळतो आपल्याला। तसेच विक्रम ग्रुपचा एक जुनी व्हेरायटी आहे
तर एका काळी विक्रम 51 नावाने यायची, तीच व्हेरायटी आज बिग्गी नावाने ही रिलीज झालेली होती. तिला 2-3 वर्ष झाल्यामुळे ही थोडी मागे पडली आहे, पण तरीसुद्धा हिच्या बोंडाचा साईजसुद्धा खूप मोठा आणि व्यवस्थित आहे. हे पण बोंड खूप भारी आणि वजनी असे आहे आणि कापूससुद्धा वजनी आहे या व्हेरायटीचा. तर ही बिग्गी आणि ही विद्युत हे दोन्हीसुद्धा विक्रम सीड्सचेच आहे. तर मित्रांनो, ही धनलक्ष्मी सीडची राघव व्हेरायटी आहे. ही सुद्धा मोठ्या बोंडांची आणि छान व्हेरायटी आहे. तर हिला आम्ही वापरली आहे मागच्या वर्षी. तर हिचा रिझल्टसुद्धा फार छान मिळाला. बोंडसुद्धा वजनी आहे, तसेच भरपूर बोंडांचा लाग आहे आणि मध्यम ते भारी जमिनीकरिता फार उपयोगाची आहे. राघव व्हेरायटीवर खूप बारीक अक्षरामध्ये रायटिंगमध्ये आहे, त्यामुळे मला हिची कालावधी नाही दिसू शकली. तसेच माधव 9 ही सुद्धा व्हेरायटी आहे. तर मला असं वाटते की ही खूप लांबपर्यंत चालली होती, म्हणजे शेवटपर्यंत कापूस हिचा निघतच होता. तर ही 180 दिवसाची असली पाहिजे. यंदा माधव 9 हे सुद्धा तिचेच नवीन वाण आले आहे धनलक्ष्मी सीडचे. तर ही सुद्धा व्हेरायटी 180 दिवसाचीच आहे. आणि मित्रांनो, आता पाहूया गोपी नर्मदा. ही नर्मदा बायो सीडची एक व्हेरायटी आहे, जी खूप मोठ्या बोंडाची आणि भरपूर लाग देणारी छान व्हेरायटी आहे. जिचे नावसुद्धा फार कमी लोकांना माहीत आहे आणि मोठी फेमस व्हेरायटी नाही आहे. ही एका साधारण कंपनीचीच आहे, पण पुष्कळ जास्त लोक हिचा वापर करून राहिले आहे आमच्याकडे. तर मित्रांनो, हिचा कालावधी जो आहे तो 140 ते 150 दिवस एवढा आहे. म्हणजे हे अर्ली असल्यासारखीच आहे, पण तरी जर हिचा पाण्याचं ओल किंवा जमीन जर चिबडी असेल तर ही लांबपर्यंत चालत राहते. तसेच नाथ बायोसीडची संकेत व्हेरायटी, नाथ संकेत NBC 1111 NBC 1111 BG2 असे हिचे पूर्ण नाव आहे. तर ही व्हेरायटी जी आहे ही अर्लीमध्येच येते, पण हिचे 2 वेची खूप भरपूर निघतात. आणि याच्यामध्ये सरळ सरळ मेन्शनच केलेलं आहे की जर ही व्हेरायटी आपल्याला शेतामध्ये लावायची असेल तर या बाबतीत हे बघा, आपण पाहू शकता 6 फूट अंतर 2 साऱ्यांमध्ये असणे आवश्यक आहे, कारण ही व्हेरायटी ब्रँचिंगसाठी खूप जास्त फेमस आहे. तर हिच्या ब्रँचिंग ज्या आहेत त्या ब्रँचिंग खूप जास्त दाट होत असतात आणि फवारणीसुद्धा कठीण होऊन जाते. म्हणून 6 फूट नाही तर कमीत कमी 4.5 किंवा 4 फूट तरी हिचं अंतर ठेवायला पाहिजे. तसेच मित्रांनो, जशी पंच व्हेरायटी आमच्याकडे आता संपलेली आहे, पण जशी पंच व्हेरायटी आहे श्रीरामा सीडची, तशीच ही श्रीरामा सीडची 639 व्हेरायटी आहे. तर 639 आणि पंच ह्या दोन्ही व्हेरायट्या अगदी सारख्याच आहेत आणि मध्यम ते भारी जमिनीकरिता फार उपयोगी आहेत. तर यांचा जो कालावधी आहे तो सुद्धा 150 ते 160 दिवस, म्हणजेच या थोड्या अर्ली येणाऱ्या व्हेरायट्या आहेत. तर अशी ही 639 आणि पंच व्हेरायटी असते. तर पंच सध्या आपल्याकडे नसल्यामुळे आपण तिचं प्रॉफिट आपल्यासोबत शेअर नाही करू शकत. तर मित्रांनो, ही आहे राशी सीडची 797. तर राशी सीडची 797 आणि राशी सीडची 659 ही एकदम फेमस व्हेरायटी आहे. आज पण हिची मागणी भरपूर आहे आणि ही पण शेतकऱ्यांची पहिली पसंत आहे, कारण हिचा बोंडांचा साईज खूप मोठा असतो आणि भरपूर लाग येत असतो. हिला कोणत्याच ॲडव्हर्टाइजमेंटची आवश्यकता नाही. तर मित्रांनो, हिचा जो कालावधी आहे 145 ते 155 दिवस एवढा आहे. ही थोडी अर्ली सेगमेंटमध्ये येते. आणि 659 ही मध्यम ते भारी जमिनीला खूप चांगले उत्पन्न आणि रिझल्ट देते. तर मित्रांनो, हिचा जो कालावधी आहे तो 145 ते 160 दिवस आहे. तसेच मित्रांनो, US ॲग्री सीड, जे आपण नाव ऐकले असेल, US ॲग्री सीड, तर ही USची 3 व्हेरायट्या आहे आपल्याकडे. तर USची सगळ्यात फेमस व्हेरायटी जी आहे ती 7067. त्यानंतर इथं नवीन लॉन्चिंग आहे 4708 आणि 4754. याच्या पाठोपाठ ह्या दोनचं पण प्रोडक्शन यंदा आपल्याकडे आलेलं आहे. तर या ज्या व्हेरायट्या आहेत यासुद्धा भारी जमिनीला खूप चांगल्या रिस्पॉन्स देतात आणि मध्यम जमिनीला सुद्धा यांचे पीक खूप चांगले येत असते. तर मित्रांनो, हिचा जो कालावधी आहे तो 150 ते 160 दिवस एवढा आहे. US 7067चा कालावधी आपण पाहू शकता 160 ते 155 दिवस आहे. आणि US 4708 या व्हेरायटीचा कालावधी जो आहे तो 165 ते 170, म्हणजे ही थोडी दीर्घ चालणारी आहे. तसेच मित्रांनो, ॲग्रिसिसची जयहो व्हेरायटी सुद्धा आहे. ती पण मोठ्या बोंडाची साईज आणि भरपूर लाग याच्यासाठी प्रसिद्ध व्हेरायटी आहे आणि मध्यम ते भारी जमिनीला खूप चांगले उत्पन्न देणारी व्हेरायटी आहे. तर हिचा कालावधी सुद्धा 150 ते 160 दिवस असा हिचा कालावधी आहे.
तसेच मित्रांनो यशोदा सीडची वाघोबा ही सुद्धा पराठी कॉटन जी आहे ही मोठ्या बोंडांची आणि मध्यम ते भारी जमिनीकरिता खूप छान रिझल्ट देणारी ही व्हेरायटी आहे। तर मित्रांनो हिचा कालावधी दिसूनच शकत आहे, कारण त्याला एक बारकोड लागलेले आहे, होऊ शकते त्याच्या आतमध्ये हिचा कालावधी असेल। तर मित्रांनो ही आहे प्रभात सीडची सुपर कॉट। तर सुपर कॉट जी व्हेरायटी आहे तर ही आपल्याला माहीतच आहे की 150 ते 160 दिवस असं हिचा कालावधी आहे आणि ही मध्यम ते भारी जमिनीला चांगलं काम करते, हलक्या जमिनीला सुद्धा चालू शकते ही। आणि हिचं खासियत म्हणजे हिचं बोंड जे आहे ते मीडियम साईजचं आहे, पण मोठ्या बोंडाप्रमाणे हिचा कापूस खूप वजनी असतो। तर तसंच मित्रांनो आता निजविडूची व्हेरायटी बघूया आपण। ही आहे नवनीत, हिचं पण बोंड खूप मोठ्या साईजचं आहे आणि मोठ्या आकाराचं आहे, तसंच वजनी कापूस आहे। तर मित्रांनो ही जी निजविडूची नवनीत आहे हिचा जो कालावधी आहे तो 140 ते 150 दिवसाचाच आहे। अर्ली व्हेरायटी म्हणून हिला ओळखतात आणि हिचा कापूस वजनी असून ही भरपूर उत्पन्न देऊन आपल्याला दुसरं पीक घेण्यास सुद्धा मदत करू शकते। हिचे 2 ते 3 वेचे भरपूर निघत असतात। तसंच निजविडू सीडची आशा, ही आशा निजविडू सीडची ही एक मध्यम ते भारी जमिनीची आणि अर्ली व्हेरायटी म्हणून फेमस आहे। तर हिचा कालावधी 150 ते 160 दिवस आहे। तर त्याचनंतर एक विजेता नवीन व्हेरायटी आलेली होती निजविडू सीडची। तर विजेताची खासियत म्हटलं तर ही सुद्धा 140 ते 150 दिवस आहे आणि 3 ते 4 वेचे आरामात ही देऊन म्हणजे 150 दिवसात मोकळी होत असते। त्यामुळे आपल्याला समोर इतर रब्बी हंगाम घ्यायचा असेल चणा किंवा गहू याकरता ही उपयोगाची ठरू शकते। तसेच मित्रांनो एक मोठ्या बोंडांपैकी आणि भरपूर लाग असणारी, एक साऊथमध्ये फेमस असणारी, तसेच आपल्या महाराष्ट्रासाठी, कर्नाटकासाठी, आंध्र प्रदेशसाठी ही व्हेरायटी डेव्हलप केली गेली आहे, ती आहे बिमला गोल्ड। तर मित्रांनो ही बिमला गोल्ड जी व्हेरायटी आहे ही साई कृपा कॉटन हायब्रिड सीड या कंपनीची आहे। तर मित्रांनो बिमला गोल्डचा जो कालावधी आहे तो 150 ते 160 दिवस आहे। तर तसंच मित्रांनो ही पण अर्लीमध्येच येते, पण भरपूर 2-3 वेच्यामध्ये एकदम छान उत्पादन देऊन जाते। तर मित्रांनो सुपर टार्गेट साई भव्या या कंपनीची आहे आणि ही जी व्हेरायटी आहे ही 150 ते 160 दिवस एवढा हिचा कालावधी आहे आणि हिचं सुद्धा खूप भारी व वजनी बोंड आहे। तर आपल्यापाशी उपलब्ध असलेल्या अशा काही मोठ्या बोंडांच्या ज्या व्हेरायटी आहेत त्यांची माहिती आपण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर तसेच मित्रांनो आमच्याकडे आणखी भरपूर व्हेरायटी आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये एवढ्या व्हेरायट्यांची माहिती सांगणं शक्य नाही। आता आपण मध्यम ते हलक्या जमिनीची ही व्हेरायटी आपण एका समोरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याबद्दलची माहिती सांगू। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच माहिती होती। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व माहिती आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या। तर धन्यवाद मित्रांनो, जय हिंद,